तर विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र म्हटलं होतं. म्हणजेच आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं होतं की नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र हे दोन्ही शास्त्र कसे आहेत, वेगवेगळे आहेत, यामध्ये फरक आहे. तर त्यामध्ये अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे, परंतु सामाजिक शास्त्रामध्ये अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे. म्हणूनच सॅम्युएलसन या अर्थतज्ञाने अर्थशास्त्राला काय म्हटलेलं आहे, सामाजिक काय म्हटलेलं आहे, सामाजिक शास्त्राची राणी म्हणजे अर्थशास्त्र. आता प्रश्न असा आहे की आपण अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये काय म्हणतो, इकॉनॉमिक्स, ECONOMICS, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. परंतु हा अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स हा शब्द कुठून तयार झाला, कसा तयार झाला, तर ग्रीक भाषेतील इकॉनॉमिया, काय म्हटलंय, ग्रीक भाषेतील इकॉनॉमिया या शब्दापासून इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र हा शब्द तयार झालेला आहे. आणि इकॉनॉमी या शब्दाचा अर्थ काय होतो, कौटुंबिक व्यवस्थापन. म्हणजे कुटुंबाचं व्यवस्थापन सांभाळताना कोणता शब्द तयार झालेला आहे, इकॉनॉमिया. तर पॉल सॅम्युएल्सननं काय म्हटलेलं आहे, अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची राणी म्हटलेलं आहे. आणि या अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. म्हणजेच काय आहे की अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीशी निगडीत असणारे शास्त्र आहे. आणि या अर्थशास्त्रातून मानव आपल्या अमर्यादित गरजा मर्यादित साधनाद्वारे कशा पूर्ण करतो ते हाताळले जाते. काय म्हटलं आहे, या अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या गरजा कशा असतात, अमर्यादित. अमर्यादित म्हणजे मानवाची गरज कधीही संपत नाही. एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज पूर्ण झाली की तिसरी गरज. लहानपणापासून तर मरेपर्यंत गरजांची साखळी ही मानवाच्या आयुष्यामध्ये लागून असते. म्हणून मानवाच्या गरजा कधीही संपत नाही. म्हणजेच मानवाच्या गरजा कशा आहेत, अमर्यादित गरजा आहेत. मग या अमर्यादित गरजा, परंतु त्या गरजा पूर्ण करणारी साधने कशी आहेत, मर्यादित. वेळ, पैसा, ही साधने कशी आहेत, मर्यादित आहेत. म्हणजे अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने याद्वारे कशा पूर्ण केल्या जातात, ह्या बाबींचा अभ्यास कशात केला जातो, अर्थशास्त्रात केला जातो. तर आपल्याला अर्थशास्त्राचा अर्थ पाहताना सर्वप्रथम आपले भारतीय अर्थतज्ञ येईल त्यांना कौटिल्य. तुम्ही आधीच्या कुठल्या तरी पुस्तकामध्ये कौटिल्याचं नाव ऐकलं असेल. मौर्य कालखंडातील अत्यंत एक महान राजकारणी, तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, राजकीय सल्लागार अशा प्रकारचे विष्णुगुप्त म्हणजेच चाणक्य म्हणजेच कौटिल्य, म्हणजे त्यांना कोणते नाव होते, विष्णुगुप्त, कौटिल्य, चाणक्य अशा प्रकारचं नाव होते. आणि एक कुशल अभ्यासू व्यक्ती की त्यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथामध्ये आर्थिक बाबींचं विवेचन केलेलं आहे. म्हणून कौटिल्य काय म्हणतात, संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन करणारे शास्त्र. काय म्हटलेलं आहे, अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन म्हणजे पैसा किंवा अर्थ कसा संपादन कसा करायचा, कसा मिळवायचा आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, सांभाळायचा कसा, विनियोग कसा करायचा. म्हणून अर्थशास्त्र म्हणजे काय म्हटलेलं आहे की संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्राचा कोणी अर्थ काढलेला आहे, कौटिल्यांनी, चाणक्यांनी. आणि यांनी जो अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला, निवळ तो अर्थशास्त्रामधून न लिहिला तर राजकीय बाबीशी संबंधित सुद्धा अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आणि कौटिल्य यांच्या आर्थिक दृष्टिकोनामध्ये पुढील प्रकारचे काही मुद्दे आलेले आहेत. कोणता मुद्दा आहे, तुमच्या पुस्तकातील पेज क्रमांक 1 मधील पहा, त्या ठिकाणी 4 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा काय म्हटलेला आहे, सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये देशामध्ये कुणाची भूमिका महत्त्वाची असते? सरकारची म्हणजेच राज्याची महत्त्वाची भूमिका असते. दुसरा मुद्दा आहे संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण. राज्याचे कल्याण करण्यासाठी काय करावं लागेल? जो प्रशासक आहे, जो राजा आहे, जो शासन करतो, त्याला काय करावं लागेल? राज्याचे कल्याण करायचं असेल तर संपत्ती निर्माण करण्यावर, जास्तीत जास्त संपत्ती कशी निर्माण करता येईल, जेवढी जास्त संपत्ती निर्माण करता येईल तेवढं राज्याचं काय होईल? कल्याण होईल. तिसरा मुद्दा होता सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता. सुशासन म्हणजे नीटनेटकं व्यवस्थित जर सरकार चालवायचं असेल तर त्यासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणा असली पाहिजे. कार्यक्षम प्रशासन यंत्रणा, योग्य व्यक्तीकडे योग्य काम, त्या व्यक्तीनं आपलं काम योग्यपणे पार पाडणं, यालाच काय म्हणतो आपण? योग्य प्रशासन. अशा प्रकारचं कार्यक्षम आणि योग्य प्रशासन यंत्रणेची आवश्यकता त्या राज्याला आहे. चौथा मुद्दा आहे अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन. या अर्थशास्त्र, कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये निवड आर्थिक बाबींचाच अभ्यास केलेला नाही किंवा आर्थिक बाबीच मांडल्या नाही, तर त्याच प्रकारे राजकीय कल्पनांचं सुद्धा काय केलेलं आहे? संकलन केलेलं आहे. नंतर अर्थशास्त्राच्या व्याख्या, त्याच्यामध्ये ॲडम स्मिथ, पेज नंबर 1 वर एक फोटो सुद्धा दिलेला आहे. ॲडम स्मिथ ज्यांना आपण काय म्हणतो? अर्थशास्त्राचे जनक, म्हणजे ज्यांनी मांडलेल्या विचारापासून खऱ्या अर्थाने अर्थशास्त्राचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास सुरू झाला, त्यांचं नाव काय आहे? ॲडम स्मिथ. आणि ॲडम स्मिथला काय म्हणतो आपण? अर्थशास्त्राचे जनक. त्यांनी 1776 एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? काय नाव आहे पुस्तकात दिलेलं? राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचा काय अर्थ मांडलेला आहे? अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. संपत्तीचे शास्त्र आहे म्हणजे अर्थशास्त्रामध्ये संपत्ती कशी मिळवायची, तिचा विनियोग कसा करायचा, तिचं वितरण म्हणजे उत्पादन वितरण, अशा पद्धतीचे म्हणजे अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे. आणि ॲडम स्मिथच्या व्याख्येमध्ये कोणत्या मुद्द्यांना महत्त्व दिलं गेलेलं आहे? पहिला मुद्दा आहे निर्हस्तक्षेपाचे धोरण. निर्हस्तक्षेप म्हणजे काय? म्हणजे देशातील उत्पादन व्यवस्थेमध्ये सरकारने कोणताही हस्तक्षेप करू नये. सरकारने कोणताही हस्तक्षेप करू नये म्हणजे उत्पादन प्रक्रिया ही निर्हस्तक्षेप असावी. सरकारच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय उत्पादन व्हावं आणि झालेलं उत्पादन हे लोकांमध्ये वितरित व्हावं. वस्तूची किंमत निश्चित होण्यामध्ये किंवा इतर कोणत्याही बाबीमध्ये सरकारचा हस्तक्षेप असू नये म्हणजे निर्हस्तक्षेपाचे धोरण. दुसरा मुद्दा होता भांडवल व संपत्तीचा साठा. या ग्रंथामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? भांडवल आणि संपत्तीचा साठा जर होत असेल तरच देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होते. तिसरा होता आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम. म्हणजे ॲडम स्मिथने काय म्हटलेलं आहे की आर्थिक घडामोडीमध्ये सुद्धा काही नैसर्गिक नियम लागू होतात. आणि चौथा मुद्दा आहे वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व. श्रम विभाजन, वृद्धी म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या उत्पादनामध्ये जर मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणायची असेल, म्हणजे मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करायची असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये श्रम विभागणी झाली पाहिजे. श्रम विभागणी म्हणजे काय? की ज्याला जे काम जमते, जो ज्या कामात पारंगत आहे त्याला तेच काम करू द्यायचं की जेणेकरून त्याच्याकडून उत्पादन कसं होईल? जास्त होईल. आणि अशा प्रकारची श्रम विभागणी जर देशामध्ये होत असेल तरच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन वाढ मोठ्या प्रमाणात होईल आणि संपत्तीची निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. त्यानंतर आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल, की ज्यांना नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. आणि त्यांनी 1890 मध्ये ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. त्याला आपण मराठीत काय म्हणतो? अर्थशास्त्राची मूलतत्वे. अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये मार्शल यांनी अर्थशास्त्राचा काय अर्थ सांगितलेला आहे?
अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. काय म्हटलं आहे? अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणजे निव्वळ संपत्ती निर्माण करून चालणार नाही, तर त्या संपत्तीचा विनियोग लोकांमध्ये कशा प्रकारचा होतो, वितरण कशा प्रकारचं होते आणि त्यातून सामान्य जनतेला लाभ कशा प्रकारचा मिळतो, जनतेचं कल्याण कशा प्रकारचं होते, या प्रकारचे विचार, या पद्धतीचे अर्थशास्त्राचा कोणी मांडलेला आहे? अल्फ्रेड मार्शल. म्हणजे अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मार्शल यांच्या व्याख्येमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. काय म्हटलेलं आहे? अर्थशास्त्रामध्ये कोणाचा अभ्यास व्हायला पाहिजे? सामान्य माणसाचा अभ्यास व्हायला पाहिजे. कारण की देशाच्या व्यवस्थेमध्ये सामान्य माणसाची संख्या ही जास्त असते. अर्थव्यवस्था ही सामान्य माणूस ठरवू शकते, म्हणून त्या ठिकाणी अभ्यास सुद्धा कोणाचा व्हायला पाहिजे? सामान्य माणसाचा अभ्यास व्हायला पाहिजे. दुसरा मुद्दा होता अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. आर्थिक वर्तनाचे, बरोबर, आर्थिक वर्तन म्हणजे काय? की आर्थिक मानवाच्या आर्थिक जीवनाशी बाबी, आर्थिक वर्तन, मानव कोणत्या परिस्थितीत कशा प्रकारचं आर्थिक वर्तन करेल, या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. तिसरा मुद्दा होता अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. भौतिक कल्याण, मानवाचं भौतिक कल्याण कशा प्रकारचं साधलं जाते, या भौतिक कल्याणाचा अभ्यास या अर्थशास्त्रात केला जातो. चौथा मुद्दा आहे अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. ज्या प्रकारे ॲडम स्मिथनं काय म्हटलं होतं की अर्थशास्त्र हा संपत्तीचा अभ्यास आहे, परंतु मार्शल काय म्हणतो? अर्थशास्त्र हे केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. त्यानंतरची व्याख्या मांडलेली आहेत. कोणी मांडलेली आहेत? लिओनेल रॉबिन्स यांनी दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. रॉबिन्सन यांनी 1932 मध्ये तो ग्रंथ लिहिलेला होता. कोणता ग्रंथ? अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व. तर इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स. अशा प्रकारच्या या ग्रंथामध्ये, म्हणजेच अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व या ग्रंथामध्ये 1932 मध्ये लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. आणि ही यांनी मांडलेली व्याख्या ही अत्यंत महत्त्वाची आणि प्रसिद्ध अशा प्रकारची व्याख्या आहे. बघा तुमच्या पुस्तकात पेज क्रमांक 2 वर काय म्हटलेले त्यांनी व्याख्या? अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगांची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. काय म्हटलेलं आहे? जसं आधीच्या याच्यात सांगितल्याप्रमाणे अमर्याद गरजा, मानवाच्या गरजा ह्या अमर्याद आहे, कधीही संपत नाही. एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज निर्माण होते आणि गरजांची साखळी मानवाच्या जीवनभर सुरूच असते. आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने, आणि या अमर्यादित गरजा पूर्ण करणारी साधने कशी आहेत? मर्यादित. गरज भरपूर आहे आपल्या, परंतु ती गरजा पूर्ण करणारी साधने कशी आहेत? मर्यादित आहेत. साधं उदाहरण, की आपल्याला असं वाटतं की माझ्याजवळ गाडी असावी, माझ्या घरी हे असावं, माझ्या घरी ते असावं, असं प्रत्येकालाच वाटते. परंतु ती घेण्यासाठी आपल्याजवळ साधने कशी आहे? पैसा कसा आहे? मर्यादित आहे. म्हणजेच साधने ही मर्यादित परंतु दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची. पर्यायी म्हणजे काय? की ज्या साधनाचा वापर आपण एकापेक्षा अनेक कारणासाठी करू शकतो. आपल्याजवळ समजा साधं उदाहरण, की माझ्याजवळ 10,000 रुपये आहे. 10,000 रुपयात मी एखादी चांगली सायकल घेऊ शकतो, घरी एखादा सोफा घेऊ शकतो, एखादी TV घेऊ शकतो. माझ्या गरजा या आहेत, परंतु मी ह्या तिन्ही गरजा एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही. म्हणजेच जी मर्यादित साधन आहे त्या साधनांचा वापर कसा आहे? पर्यायी आहे. आणि यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अशा प्रकारचा अर्थ कोणी मांडलेला आहे? लिओनेल रॉबिन्स. म्हणजे अमर्यादित गरजा, मर्यादित दुर्मिळ, मर्यादित व पर्यायी उपयोगांची साधने, म्हणजे अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद. झालेला भाग परत वाचा आणि घटकावरील प्रश्न उत्तरं सोडून बघा.